नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. हैदराबादने बेकार तोडलाय मुंबई इंडियन्सला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. कंपनीतून आलो 8 वाजता. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. सकाळी 5:30ला सुटलो. आतला कागद वगैरे सगळं स्वच्छ करून डाळ वगैरे सांडली होती. गाडी वगैरे झाडून व्यवस्थित नागेशला दिली. नागेश एंट्री करायला गेला, पण ती 18 टनाचीच ऑर्डर आहे. अजून आता फोन केलता भोसलेंना, तरी अजून ती कन्वर्ट नाही झालेली ऑर्डर 24 टनांमध्ये. आता किती वेळ लागत काय माहित नाही. कालपासून मागं लागलं होतं, लवकर या, पण अजून तरी काय ती कन्वर्ट नाही झाली. आता किती वेळ लागणार आणि कधी भरून निघणार याचं काय सांगता नाही. आता बहुतेक रात्रच होईल भरायला. उद्या सकाळी आपल्याला निघायला लागेल. बघू आता किती वेळ लागतो, कारण की नागेशचा फोन आलता की अजून हे नाही झाली, कन्वर्ट नाही झाली. आता बघूयात काय होतं आणि काय नाही. आलोय आता घरी निवांते. आता सगळं बघूयात काय होतं. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेले. गाडी आत्ता आपली भरायला घेतली, पण प्रॉब्लेम असा झाला की जी आपली मँगलोरची ऑर्डर होती ती कन्वर्टच नाही झाली. शेवटी ती 18 टनाची ऑर्डर होती, ती 18 टनाचीच गाडी गेली, म्हणजे 10 टायर गाडी भरण्यासाठी गेली. त्याच्यात फार वेळ गेला. नंतर आता नीलमंगलाची एंट्री करा म्हणून आपल्याला सांगितलं परत भोसले साहेब, जे आपले ट्रान्सपोर्टर, त्यांनी नीलमंगलाची ऑर्डर करायला गेले तर नीलमंगलाची पण ऑर्डर नव्हती. मग त्यांनी सांगितलं होस्कोटरची एंट्री करा म्हणून. होस्कोटरची एंट्री करा म्हटलेत. आता बघूयात काय होतं काय नाही, कारण की नीलमंगला पण पहिले सांगितलं ती नाही झाली. होस्कोटा आता सांगते होस्कोटरची एंट्री करायची म्हटले, पण पेपर तुम्हाला नीलमंगलाचेच भेटतील. आता बघू काय होतं, काय खरं काय खोटं आपल्याला पण माहीत. असं कधी झालेलं नाही आजपर्यंत. पण नागेश जो ड्रायव्हर आहे आपला भरणारा, ते पण म्हणतात असं कधी होत नाही. जिथली आपण एंट्री करू तिथलीच ऑर्डर, म्हणजे तिथलेच पेपर भरणार. पण पाटील साहेबांशी पण बोललो मी. ते पण म्हटले नाही, तुम्ही एंट्री करा पहिले, ते बाकीचं सगळं मी बघतो म्हणून काय होतं काय नाही. कुंदन सेठ पण मला म्हटले त्यांच्याशी बोलून घे पहिले. जर होस्कोटाचेच पेपर भेटले तर आपण काय खाली करायला जायचं नाही. नीलमंगला असेल तरच गाडी भरायची. जर ते म्हणत असतील तसं तरच एंट्री करा म्हणून. तर एंट्री तर आपण केली. बघू आता गाडी कधी भरून निघती आणि काय कुठले पेपर आपल्याला भेटतात वगैरे. असं चाललेलं आहे सगळं गोंधळ. आता घरीच आहे. जेवण वगैरे झालं. आता जरा पडतो, कारण की रात्री काय झोप नाही झालं. 5 वाजता 5:30ला उठून सगळी गाडी वगैरे आवरून घेतली, कारण की 6:15ला तर मी कंपनीतून निघालो होतो. तिथून मला शिरोळपर्यंत एक टेम्पो भेटला आणि शिरोळनंतर शिरोळपासून स्वारगेटला एसटीत आलो. त्यामुळं काय झोप पूर्ण झाली नाही. तर आता जरा आराम करतो, कारण की गाडी पण घेतली, आता एंट्री झालेली. त्यामुळं आता कोणाचे फोन येण्याचे चान्सेस कमी. तर थोडा वेळ आराम करून बघूयात कुठं बाहेर पडायचं, काय करायचं. मित्रांनो, संध्याकाळचे 4:45 वाजलेत. आत्ता मी नेहरू स्टेडियमच्या बाजूला महाराणा प्रताप जिम आहे बघा. तो बोर्ड दिसतोय तुम्हाला मागं बघा, तिथं उभा आहे. एक काळची, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे 15-16 वर्षाचे, आम्ही तेव्हा कबड्डी खेळायचो. त्या टायमिंगला एक काळची एकदम फेमस जिम आहे ही. आज बघा तिथं, म्हणजे 4-5 मी आत गेलतो, 4-5च पोरं म्हणजे हे करते व्यायामासाठी. सगळं जुनंच साहित्य वगैरे, पण एकदम भारी जिम आहे. असंच मुलाबरोबर त्याला दाखवायला आणलं होतं. या साईडला मैदान होतं पहिले. त्याच्यानंतर हे मैदानाच्या इथं कबड्डीच्या मॅचेस वगैरे भरायचे पहिले. त्या साईडला, मागच्या साईडला कबड्डीच्या मॅचेस वगैरे खूप चालायच्या. आता सगळं तिथं पार्किंग वगैरे झालेलं आहे. खूप मोठं मैदान होतं इथं. आता सगळं
कंस्ट्रक्शन करून हे झालं आहे। या साईडला हा रस्ता मागच्या साईडनी आतून हिराबाग चौकात निघतो, क्षेत्रीय कार्यालय हिराबागचं तिथं निघतो। या साईडला मागच्या साईडला स्वारगेट आहे आणि मेट्रोचं काम चालू आहे तिथं, रस्त्याच्या पलीकडं मेट्रोचं पण काम चालू आहे। मित्रांनो, रात्रीचे 10:15 वाजले, घरीच आहे आणि गाडी पण आपली लोडिंगसाठी घेतली होती। संध्याकाळी 7 वाजता नागेचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं गाडी लोडिंगसाठी लावलेली आहे आणि नीनमंगलाचंच लोडिंग आहे। दुपारी एंट्री दुसऱ्या नावाने केली पण तो त्यांनी सांगितलं नीनमंगलाचंच लोडिंग आहे। तरी त्याला सांगितलंय मी की पेपर टपाल भेटल्यानंतर त्याच्यावरचा ॲड्रेस बघून एकदा फोन कर। अजून तरी त्याचा फोन आला नाही, म्हणजे त्याला टपाल नाही भेटलं। त्यामुळं सकाळीच निघायचं आज, उद्या सकाळी आपलं नेहमीसारखं 6 वाजता घरातून निघायचं, म्हणजे सकाळी लवकर जेवढं रनिंग कापता येतं उन्हाच्या तेवढं कापता येईल। आणि मॅच बघत होतो, मुंबई इंडियन्स आणि हैदराबादची मॅच आहे चालू। हैदराबादने बेकार तोडला आहे मुंबई इंडियन्सला। मुंबई इंडियन्सची सुरुवात जरा चांगली झाली पण रोहित आणि ईशांत दोघं पण आऊट झाला, जरा स्कोअर आता डाऊन झाला आहे। पण आता झोपतो कारण की सकाळी लवकर उठायचं, त्यामुळं आजचा हा ब्लॉग मित्रांनो इथंच समाप्त करतो। ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। शुभरात्री, जय महाराष्ट्र।